महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यभरामध्ये महाशिष्यवृत्ती एकात्मिक प्रणाली लागू केलेली आहे। तसा संदर्भातला GR महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध झालेला आहे। या GR मध्ये दोन महत्त्वाचे बदल केलेले आहेत, जे नीट UG 2026 ची तयारी करणारे विद्यार्थी असो किंवा CET परीक्षा देऊन फार्मसीला ॲडमिशन घेणारे किंवा त्या संदर्भातल्या कोर्सेसला ॲडमिशन घेणारे विद्यार्थी असो किंवा इंजिनिअरिंग साईडला जाणारे विद्यार्थी असो, या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे दोन बदल केलेले आहेत। पहिला बदल आहे उत्पन्नाच्या प्रमाणपत्राबाबत आणि दुसरा आहे नॉन क्रिमिलियर बाबत। ओपन SC आणि ST कॅटेगरी वगळता बाकी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर शिष्यवृत्तीचं बेनिफिट घ्यायचं असेल, शासनाच्या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल, फीमध्ये कन्सेशन पाहिजे असेल, तर उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। त्याचबरोबर SC BC OBC VJ NT प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलियर सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। महाराष्ट्र शासनाने या दोन डॉक्युमेंटच्या नियमामध्ये मोठा बदल केलेला आहे। विद्यार्थ्यांसाठी नेमके ते बदल कोणते आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचा यूट्यूब चॅनल। नीट UGचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलमार्फत आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। DBT 2.0 पोर्टल। महाराष्ट्र शासनाने जेवढे काही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळतात त्या स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्याची जी काही वेबसाईट आहे ती आहे DBT। या DBTच्या वेबसाईटमध्ये महाराष्ट्र शासनाने बदल केलेले आहेत। त्याचबरोबर नेमके बदल या वर्षीपासून लागू होणार आहेत। नेमके बदल काय आहेत ते सुद्धा डिटेलमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थ्यांसाठी महाशिष्यवृत्ती एकात्मिक प्रणाली 2026-27 अशा प्रकारचा शासन निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना हा शासन निर्णय पाहायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कट ऑफ मंत्र ॲप आहे। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कॉलेज वाईज कट ऑफ, संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ सुद्धा ॲपमध्ये दिसतील। फ्री बुकलेट नावाचा टॅब आहे। अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला न्यूज सेक्शनमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण काउन्सिलिंग होईपर्यंत मिळणार आहेत। तुमचे काही डाऊट्स असतील तर इथे काउन्सिलर सोबत चॅट हा ऑप्शन ठेवलेला आहे। हा चॅट ऑप्शन 12 तास ओपन असतो दिवसाचे। इथे सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता। फ्री बुकलेट या सेक्शनमध्ये जर गेलात तर एक फोल्डर आपण बनवलेला आहे, शासन निर्णय अशा प्रकारचा एक फोल्डर या ठिकाणी बनवलेला आहे। विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने जे काही शासन निर्णय घेतलेले आहेत असे संपूर्ण शासन निर्णय आपण एकाच फोल्डरमध्ये विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देतो। मग ते नवीन कॉलेजचा शासन निर्णय असेल, व्हॅलिडिटी संदर्भातले असेल, कॉशन मनी, 3 टाइम्स फीस, डिपॉझिट, 3 टाइम्स फीस, गर्ल्स फ्री एज्युकेशन, ह्या संपूर्ण शासन निर्णय आणि आजचा जो काही शासन निर्णय आहे हा सुद्धा आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत। ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे। नवीन प्रणालीची गरज, महाराष्ट्र शासनाने DBT पोर्टलमध्ये नवीन प्रणाली त्या ठिकाणी लागू केलेली आहे। पहिलं तर DBT म्हणजे काय समजून घ्या। एखाद्या विद्यार्थ्याचं मेरिट बेसवर एखाद्या कॉलेजला ॲडमिशन झालं तर विद्यार्थ्याला एक तर कॉलेज कॅटेगरीची फीस घेईल जी काय असेल ती, किंवा काही कॉलेज सुरुवातीला ओपन कॅटेगरीची, विशेषतः BMS BHMS कॉलेज सुरुवातीला ओपन कॅटेगरीची फीस विद्यार्थ्यांकडनं डिमांड करतात। त्या दोन्ही कंडिशनमध्ये विद्यार्थ्याला कॉलेज सुरू झाल्यानंतर 1 ते 2 महिन्याच्या कालावधीमध्ये DBTवर आपलं रजिस्ट्रेशन करावं लागतं। हे एक स्कॉलरशिप पोर्टल आहे। कॅटेगरीनुसार जी काही स्कॉलरशिप विद्यार्थ्याला लागू होते ती स्कॉलरशिप विद्यार्थ्याला अप्लाय करावं लागते। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरताना होणारा मनस्ताप आणि क्लिष्ट प्रक्रिया कमी करण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे डिजिटल पाऊल उचललेले आहे। एकात्मिक संगणक प्रणाली महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यभरामध्ये शिष्यवृत्त्यांसाठी लागू केलेली आहे। नेमकी एकात्मिक प्रणाली म्हणजे काय ते सुद्धा समजून घेऊया। सर्व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना आता DBT 2.0 पोर्टलद्वारे एकाच छताखाली राबवल्या जातील। विद्यार्थ्यांना वारंवार कागदपत्रे अपलोड करण्याच्या कटकटीतून पूर्णपणे मुक्ती मिळेल। म्हणजेच फर्स्ट इयरला स्कॉलरशिप भरली की सेकंड इयरला भरत असताना पुन्हा काही डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांना अपलोड करावे लागायचे। हा त्रास विद्यार्थ्यांचा शासनाने कमी केलेला आहे। लांबलचक आणि किचकट अर्ज भरणे आता सोपे झालं असून मंजुरीसाठी लागणारा वेळ लक्षणीयरित्या कमी। आता स्कॉलरशिप चार्ज एवढे महाराष्ट्रभरातून यायचे, परत त्याची छाननी व्हायची, स्क्रुटिनी व्हायची आणि त्याच्यानंतर अर्ज प्रोसीड व्हायचा। तर हा सुद्धा वेळ कमी केलेला महाराष्ट्र शासनाने सांगितलेला आहे। वैद्यकीय, शालेय शिक्षण आणि सामाजिक न्याय अशा विविध विभागांचाही यात समावेश
करण्यात आलेला आहे. माहिती क्षेत्रात काय कपात केली? जुन्या प्रणालीमध्ये जेव्हा महाडीबीटीवर विद्यार्थी फॉर्म भरत होतो तेव्हा त्या फॉर्मचे 130 फील्ड जे आहेत, टॅब जे आहेत, ते विद्यार्थ्याला त्या ठिकाणी भरावे लागायचे. नवीन प्रणालीमध्ये फक्त 65 टॅब विद्यार्थ्यांना, 65 प्रकारची माहितीच विद्यार्थ्याला त्या ठिकाणी भरावी लागली. 123 वरून माहितीचा जो काही स्रोत आहे तो 65 वर महाराष्ट्र शासनाने आणलेला आहे. त्याच्यानंतर ऑटोफेस सुविधा वापरलेली आहे. आधार कार्ड लिंक, आधार कार्ड प्रणालीवरून आधार डाटाबेस विद्यार्थ्यांची प्राथमिक आणि महत्त्वपूर्ण वैयक्तिक माहिती आपोआप घेतली जाईल. दुसरं सीईटी कक्ष, महाराष्ट्र स्टेट कोट्याची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे मेडिकलसाठीची किंवा स्टेट कोटा इंजिनिअरिंगसाठीची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती महासीईटी या वेबसाईटवरून चालत असते आणि या ठिकाणी विद्यार्थ्याला ॲडमिशन घेण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरावे लागतात आणि या फॉर्मचा डाटा महाराष्ट्र शासन पुन्हा स्कॉलरशिपसाठी वापरणार आहे. सीईटी कक्षाच्या डेटाबेसमधून प्रवेशाविषयीची आणि शैक्षणिक पात्रतेची माहिती थेट अर्जात सुरक्षितपणे जोडली जाईल. पहिले काय व्हायचं, सीईटीचा डाटा वापरायचा नाही, विद्यार्थ्याला पुन्हा ते फॉर्म भरताना सगळी माहिती पुन्हा भरावी लागत होती स्कॉलरशिप फॉर्म भरत असताना. आता मात्र जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म विद्यार्थी ॲडमिशनचंच भरेल स्टेट कोटा काउन्सिलिंग सुरू झाल्यावर, त्या ॲप्लिकेशन फॉर्ममधली जी काही माहिती महत्त्वाची आहे स्कॉलरशिपसाठी ती फेच करून शासन महाडीबीटी पोर्टलला त्या विद्यार्थ्याच्या घेऊन जाईल अशा प्रकारे सांगितलं. इतर डेटाबेसचा सुद्धा वापर, इतर विविध सरकारी डेटाबेसमधूनही आवश्यक कागदपत्रे घेतली जातात, त्यामुळे तीच कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्याची विद्यार्थ्यांना गरज नाही. पात्रतेची आपोआप माहिती सुद्धा त्या ऑटो डाटा फेच झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिली जाते, कुठल्या स्कॉलरशिपसाठी तो विद्यार्थी पात्र आहे. आपल्यासाठी महत्त्वाचा निर्णय प्रमाणपत्राची वैधता. उत्पन्न प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेटच्या बाबतीत काय महत्त्वाचा निर्णय झालाय आणि नॉन क्रिमिलियरच्या बाबतीत काय महत्त्वाचा निर्णय झालाय ते पाहूयात. उत्पन्नावर आधारित योजनांसाठी पहिल्या वर्षी सादर केलेले उत्पन्न प्रमाणपत्र आता संपूर्ण अभ्यासक्रमासाठी वैध राहणार आहे. दरवर्षी नवीन प्रमाणपत्राची गरज नाही. म्हणजे पहिल्या वर्षी ॲडमिशनच्या वेळेसच तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यायचं आहे, दरवर्षी तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र त्या ठिकाणी द्यायची आवश्यकता नाही. याच्या अगोदर काय होत होतं, पहिल्या वर्षी ॲडमिशनला उत्पन्नाचं प्रमाणपत्र दिलं, परत सेकंड इयरला उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढावं लागायचं, परत थर्ड इयरला उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढावं लागायचं, फोर्थ इयरला उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यावं लागायचं. आता फक्त विद्यार्थ्याला ॲडमिशनच्या वेळेसच उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल असं सुद्धा या GR मध्ये म्हटलेलं आहे. हा जो काही GR पाहायचा असेल आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये फ्री बुकलेट या टॅबमध्ये शासन निर्णय अशा प्रकारचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये कंप्लीट GR तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. म्हणजेच उत्पन्नाचं प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेट पॅरेंटचं एकदाच लागणार आहे सुरुवातीला ॲडमिशनच्या वेळेस. ज्या वर्षी तुमचं ॲडमिशन होईल त्या वर्षी चालू वर्षी व्हॅलिड असलेलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल. नॉन क्रिमिलियरच्या बाबतीत सुद्धा नवीन शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना आता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देखील संपूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीत फक्त एकदाच पहिल्या वर्षी सादर करावे लागेल. नॉन क्रिमिलियरला पण एक डेटचं बंधन आहे, एक डेटची व्हॅलिडिटी आहे. आता 26ला जर विद्यार्थी ॲडमिशन घेत असेल तर किमान नॉन क्रिमिलियर त्या विद्यार्थ्याचं 31 मार्च 2027 पर्यंत तरी व्हॅलिड पाहिजे. त्याच्यानंतर 27 नंतर एक्सपायर झालं तर कदाचित विद्यार्थ्याला हे नवीन काढण्याची आवश्यकता त्या ठिकाणी पडत होती. परंतु शासनाने आता नॉन क्रिमिलियर बाबत सुद्धा डिसिजन घेतलेला आहे की तुम्हाला नॉन क्रिमिलियर एकदाच काढायचंय. चालू वर्षाला व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट एकदाच तुम्ही कॉलेजला दिलं, बाकी तुम्हाला पुन्हा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटला अप्लाय करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे चालू वर्षाला व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तर नॉन क्रिमिलियर हे तुमचं परमनंट डॉक्युमेंट झालेलं आहे आता. त्याचबरोबर उत्पन्नाचं प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातला असेल, ॲडमिशनच्या वेळेस तुम्ही ते सबमिट केलं असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र सुद्धा परमनंट डॉक्युमेंट त्या ठिकाणी झालेलं आहे. दोन महत्त्वाचे आणि अतिशय चांगला निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. जलद छाननी प्रक्रिया, 3 ते 4 स्तरांची क्लिष्ट पद्धत जुनी होती, आता सरासरी केवळ 2च स्तर ठेवलेले आहेत. स्कॉलरशिप अर्ज स्क्रुटिनीसाठी प्रक्रिया स्वरूप अत्यंत वेळखाऊ आणि मॅन्युअल होतं, आता डिजिटल गती आणि स्वयंचलित त्या ठिकाणी केलेला आहे. थेट फायदा, मंजुरीसाठी मोठा विलंब. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप यायला खूप वेळ लागायचा, 4 महिने, 5 महिने, काही 6 महिने, 1 वर्षापर्यंत सुद्धा स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळत नव्हती. कारण ही प्रक्रिया जी होती महाडीबीटीची ती खूप वेळखाऊ आणि क्लिष्ट होती. आता विद्यार्थ्यांसाठी वेळ वाचेल व जलद मंजुरी मिळेल अशा प्रकारे सुद्धा शासनाने सांगितलेलं आहे. सुलभ नूतनीकरण कशा प्रकारचे टप्पे आहेत. प्रीफिल्ड अर्ज, विद्यार्थ्यांना सुरुवातीला अर्ज भरायचा आहे, केवळ बदल अद्ययावत करा, काही अपडेट असतील तर ते करा आणि जलद गतीने विद्यार्थ्याची स्कॉलरशिप मिळेल अशा प्रकारच्या काही स्टेप्स त्या ठिकाणी आहेत. थेट बँक खात्यात विद्यार्थ्यांच्या जमा होईल असं स्कॉलरशिप हे सुद्धा त्या GR मध्ये सांगितलेलं आहे. महत्त्वाच्या नोंदी आणि नियम, ही नवीन प्रणाली प्रामुख्याने तांत्रिक आणि प्रशासकीय सुधारणा म्हणून राज्य सरकारने लागू केलेली आहे.
बाकी हे जे काही आहे तो डाटा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. त्याच्यानंतर याविषयी तुमचे काही प्रश्न असतील किंवा याबाबत तुमचे काही मत असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी विचारू शकता. त्या ठिकाणी तुमचं मत डायरेक्ट मांडू शकता. हा शासन निर्णय आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला शासन निर्णय नावाचा फोल्डर, हा एकच शासन निर्णय नाही तर जेवढे शासन निर्णय संपूर्ण प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत ते आपण एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना अपडेट करून देणार आहोत. सध्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 शासन निर्णय आहेत आणि आज आलेला हा 8वा शासन निर्णय आज आपण अपडेट करणार आहोत. तो 8वा शासन निर्णय. यापैकी जे शासन निर्णय तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत त्याची प्रिंट काढून तुमच्या डॉक्युमेंटला लावून ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण ॲडमिशनच्या वेळेस तुमच्याकडे जेव्हा कॉलेज ॲडिशनल काही मागणी करतं त्यावेळेस तुम्हाला हे शासन निर्णय अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. शासन निर्णय लवकर सापडत नाहीत, त्यामुळे एकाच प्लॅटफॉर्मवर शासन निर्णय आहे. जे महत्त्वाचं असेल ते महत्त्वाचा शासन निर्णय विद्यार्थी आणि पालकांकडे प्रिंट असणं आवश्यक आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.